म्हणते आयुक्त कधी येणार आहे आता नाही बोलत. काल महापौरांनी गटनेत्यामध्ये कबूल केलं होतं, शेवटला का होईना पण आयुक्त बोलवतो. आयुक्तांमध्ये आणि तुमच्यामध्ये जुगलबंदी लागली आहे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. उपमहापौरांनी जाहीरपणे आयुक्तांचा राजीनामा मागितला आहे. सत्ताधारी मित्र पक्ष म्हणून आपण काय म्हणणार आहात? महापौर, मग आम्ही वारंवार तोच प्रश्न विचारतोय, तुमची प्रशासनावर पकड आहे का? याचसाठी आपण पत्र दिलं होतं की आपण पावसाळ्यापूर्वी, कारण कधी ही पद्धत नव्हती हेही मी मान्य करते, ते प्रभाग समितीमध्ये व्हायच्या चर्चा, परंतु गेली 4 वर्ष प्रशासक होते, त्याच्या आधीची 5 वर्ष आपण ह्या सभागृहात नव्हता. म्हणजे तुमच्या ह्याला 9 वर्ष, आमच्या ह्याला 4 वर्ष. जे आहे ते म्हण, त्या अनुभवाची सगळ्यांची जोड इथे असलेले भारतीय जनता पार्टीचे अनुभवी नगरसेवक जे सतत जे आपली परीक्षा पास करून आपण इथे येतो, त्या परीक्षा पास होऊन आम्ही इथे आलो. आम्ही 17ला होतो, आम्ही 2012ला होतो, 2002ला होतो. म्हणजे आम्ही कंटिन्यू या सभागृहाची मान सन्मान रुतबा वाढला पाहिजे, झालं पाहिजे, ह्याच्या प्रयत्नात आम्ही असतो. आणि ह्याचसाठी यशोधर पंसेनी 30 मार्चला पत्र दिलं की आपण ह्याच्यावर चर्चा करूया. का चर्चा करूया? तर गेल्या 4 वर्षात पण आम्हाला अनुभव नव्हता, म्हणजे काय घडतंय काय नाही घडतंय. त्यामुळे त्या पत्राची दखल नाही घेतली गेली. त्यानंतर अगदी पावसाळा लागत येत नाहीये, त्याच्यानंतरही मी 15 जूनला दिलं, त्याचीही आपण दखल नाही घेतली. आणि त्यानंतर जो काही मी म्हणणार नाही की ह्या जसं अमाईने आता सांगितलं ऍक्सिडेंट, बरोबर, हे कधी होऊ शकतात. मी महापौर असताना घोडेस्वार जे निविदिनी नाही समृद्धीनी, हा मी तेच म्हणते आयुक्त कधी येणार आहेत आता नाही बोलत. असं नाही होणार. काल महापौरांनी गटनेत्यामध्ये कबूल केलं होतं, शेवटला का होईना पण आयुक्त बोलवतो. काय झालं ना? ऐका, आयुक्तांमध्ये आणि तुमच्यामध्ये जुगलबंदी लागली आहे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत की कॉन्क्रीटकरणामुळेच जास्तीत जास्त मागे ना. तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. पेपर बोलतोय ते मी सांगते. आयुक्तांमध्ये अशी काही जुगलबंदी लागलेली नाही. बरं नसेल, चला जुगलबंदी नाही. एक मिनिट, मी जुगलबंदी हा शब्द मागे घेते. ओके, पण वास्तव काय ते तर सांगू दे. त्या एका जुगलबंदीला लगेच सभागृहाचं हे करू नका. माझं म्हणणं आहे, तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणणं मी उलट मानते. कारण तुम्ही महापौर आहात, 2.5 वर्षाचा हा रुतबा राहिलाच पाहिजे आणि तो प्रशासनावर राहिला पाहिजे. मग आपल्याला इथेच येऊन बसायचंय. पुढील 2.5 वर्षांनी कोण असणार माहिती नाही, पण हा प्रेस्टीज किंवा एक रुतबा तो राहिला पाहिजे. तुम्ही म्हणताय त्या मताशी आम्ही सहमत आहोत. आयुक्तांनी काय सांगितलं की कॉन्क्रीटकरणामुळे झाडं पडली नाहीत. जुगलबंदी नाही, पण 2 वेगवेगळे मतभेद पण नाही मी म्हणणार, विचार
किंवा दृष्टिकोन, मतप्रवाह पण नाही, आपण एकमताशी आहोत की हा काँक्रीटकरणामुळे पडले, असं आपल्या सगळ्यांचं महापौरांनी मत व्यक्त केलं, त्याला आम्ही समर्थन देतो. तुमच्या उपमहापौरांनी म्हणून आयुक्त इथे पाहिजे होत्या. उपमहापौरांनीच मागणी केली आहे ना की आयुक्तांचा राजीनामा मागा म्हणून. बघा, मी सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेल्या लोकांनी म्हटलंय, हे माझं मत नाही, मत मी सत्ताधाऱ्याच्या मध्ये बसलेल्या लोकांनी मांडलं, लोकांनी पण नाही, उपमहापौरांनी मांडलेलं मत सांगते. मी मत सांगते की उपमहापौरांनी जाहीरपणे आयुक्तांचा राजीनामा मागितला आहे. सत्ताधारी मित्र पक्ष म्हणून आपण काय म्हणणार आहात? आणि आयुक्त का येत नाही? आयुक्त का येत नाहीयेत? दिवसभरात आम्ही सर्वांचा डीएमसी एएमसींचा मान सन्मान ठेवून नमस्कार करून आम्ही म्हणतोय ना. प्रभाकर शिंदे साक्षीला आहेत ना, तुम्ही असाल कदाचित, सत्ताधारी असूनही आपण जाऊन मेहता किंवा ते वर्मा काय शर्मा होते ना आपले आयुक्त, असेल ना, ते मस्त होतं, ते करत असतं, ते आपण म्हणजे उचलून म्हणण्याच्या घेऊन आलो आणि बसवले. करुण श्रीवास्तव, तेव्हा आपण होतो. मग आज आयुक्त का आल्या नाहीत? इक्बाल चलना पण एकदा आणलं, हो आणलं. त्यामुळे महापौर, मग आम्ही वारंवार तोच प्रश्न विचारतोय, तुमची प्रशासनावर पकड आहे का? आणि जर आम्ही असं आहे, काही शब्द चुकत असतील मान्य, पण भावना तर सेम आहेत ना. आपण संवेदनशील म्हणतोय ना आपल्याला, मग ती संवेदनशीलता सभागृहाला उत्तर द्यायला एएमसी सक्षम आहेत, म्हणते ते पण. मी एएमसीच्या कार्यक्षेत्र याच्यावरती अजिबात माझा प्रश्नचिन्ह नाही. माझा प्रश्नचिन्ह असा आहे, ज्या आयुक्तांनी एएमसी म्हणून काम केलं त्याच आयुक्त आता महानगरपालिकेच्या आयुक्त झालेत. आणि जर अशा पद्धतीने, मग एकतर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? आम्ही तुमच्यावर ठेवतोय, कारण मी महापौर होऊन गेले, ह्या गेल्या, आपल्याकडे पुढच्या वेळेला तुमच्याकडे महापौरांची मांदी असणार, या दोन ह्याच्यातल्या, बरोबर ना? कोणावर विश्वास ठेवायचा आणि कसा ठेवायचा? आयुक्तांचं काय म्हणणं आहे, का आल्या नाहीत? तुम्ही महिला इथे बसलेल्या, मी पुरुषांबाबत थोडं कमी बोलते, कारण महिलांना सगळ्यांना घरी जायची घाई आहे, सगळ्यांना. महिला होत, 12च्या आत गेलं पाहिजे, कोणीतरी मस्तात फ्राय बी केले असतील, खायचंय, उद्या परत शनिवार लागतंय, म्हणजे बरं तुम्ही आम्हाला विनंती केली की कुठलाही कॅन्टीन मध्ये पैशानी नाश्ता घ्या, जेवण मिळणार नाही. खरं हे एमएस डिपार्टमेंटला लागू होतं. काय पैसे नाहीत? दुःखाची घटना आहे म्हणजे जेवण नाही. मग एवढे वाजले, आम्ही तेही मान्य केलं ना, नका जेवण देऊ, बरोबर आहे, दुःखद घटना घडली आहे, दुःखद घटनेला सर्व सहमत आहोत, आम्हाला जेवणही नको, आम्ही त्या ह्याच्यावर पण हे करत नाही. पण आयुक्त, नॉटी बॉय जरा शांत राहतो काय? आयुक्त का नाही? या एवढ्या संवेदनशील, ओ छेडाजी, संवेदनशील विषयाला सर्वांचं म्हणणं आहे, सर्वांचं, की आयुक्त असल्या पाहिजे. काही एक तर त्यांना आल्यामुळे प्रत्येकाला एक विश्वास, एएमसी आमचे कुठलाही काम घेऊन जा, जे होणार आहे
ते चुटकीसारखं करतात, मान्य आहे. आयुक्त पण तशाच आहेत. पण ह्या वेळेला सभागृहाचा अपमान नाही का? तुमचा अपमान नाही का? महापौर मॅडम, हे योग्य नाही. पाठराखण नक्की करूया, पण पाठराखण करायला आज सभागृहाचं पहिल्यांदी म्हणजे आपण आल्यानंतर हे सगळं चालू आहे. आज लोक मोबाईलवर बघतायत, ऐकतायत, सभागृहाला ऐकतायत, आपल्या एकमेकांच्या असलेल्या जे काय चाललंय तेही बघतायत. पण शेवट, ज्याला म्हणतात ना शेवट गोड व्हावा, तो आयुक्तांमुळे झाला असता. आमचे एएमसी तेवढ्याच तोडीचे देतील उत्तर, पण आपली मागणी तीच होती की इथे आयुक्त आले पाहिजे. तीच मागणी होती. मग याच्यावरती महापौर काय आम्हाला प्रबोधन देणार आहेत का? महापौर मॅडम, ज्या पद्धतीने पाऊस चालू झाला, आपल्याला प्रचंड सगळ्यांना कधी पण 2005ला 2005चा का उल्लेख करते, मला चांगलं आठवतंय. मी पहिल्या टर्मची नगरसेविका होती. खरंच जोक म्हणून नाही सांगत आहे, मी पहिल्या टर्मची नगरसेविका. मलाही तेवढा अनुभव नव्हता. आणि दुपार मला वाटतं 12, 12:30, 1ला पाऊस चालू झाला. 26 जुलै 2005. मी आपला मस्त घरी गेले, जेवले बिवले, आणि खूप पाऊस आहे, चला झोपूया, आणि झोपलो. संध्याकाळी जेव्हा उठले त्याच्यानंतर जी सगळी टनानना बोंब, एका महिलेने मला फोन केला एल्फिस्टनच्या. काय मॅडम, इथे 5 फुटाच्या वर पाणी गेलंय, तुम्ही कुठे आहात? नाही नाही, ऐका. मी त्यांना म्हटलं, खरंच इतका मोठा पाऊस होतोय याची मला कल्पना नव्हती, पण तुम्ही जर 5 फुटाच्या वर पाऊस गेलाय म्हणताय, तर एक काम करा, किमान 6, 6.25 फुटाचं कोण असेल तर त्याला टोपली घेऊन पाठवा, कारण मी 4.11ची हाईट. भाऊ उचलू नाही शकत, भाऊ उचलू नाही शकत. तर मी कशी येऊ, मी कशी येऊ? तरी पण ज्या पद्धतीने सगळं माहोल, बरं हे काय मुंबईत नाही घडलं महापौर मॅडम, हे अख्ख्या महाराष्ट्रात घडलं. उलट मी महापालिकेचं त्या निमित्ताने कौतुकच करेन. तुम्ही होता वाटतं त्यावेळेला? नाही, त्या टर्मला होता का? 2002 ते 2007. हा ठीक आहे, मला त्याच्याशी पण काय जाय. तर मग महापालिकेचं कौतुक का करायचं? केलंच पाहिजे. म्हशी गाई गोट्यात मेल्या, गोट्यात मेल्या. मगाशी कोणीतरी एक कौतुक केलं, अरे सगळं झालं तरी आम्ही पटकन साफ केलं की. कौतुकास्पद आहे. तूच बोलली होती वाटतं. हे तर लिहिते प्रत्येकाचं लिहिते. जसं MS लिहितो ना, मला पण लिहायला लागतं, बरोबर आहे ना? ठीक आहे ना, नाही कुठल्या तरी एका आणि बोललं मान्य. पण ज्या वेळेला आम्ही कौतुक करतो त्यावेळेला महापालिकेचं कौतुक करत असताना रिअली हिरो बनले त्यावेळेच्या ह्याच्या. 4 वर्ष आपण नव्हतोच, बॉडीच नव्हती आपल्याकडे. जी नगरसेवकांची ट्रस्टची जी बॉडी आहे ती नव्हती, आणि त्या नसल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं
की आपण मीटिंग लावून तुमचे कान नाक डोळे हे 226 आणि जे स्वीकृत नगरसेवक आहेत ते आहेत, सगळ्यांनी आपापल्या वॉर्डमधल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित मी म्हणते थोडा हादसे कमी झाले असते. झाडं पडणं जसं हेतल गालांनी सांगितलंय, आता हेतल गालाकडे पण आपण व्हिजिट लावूया. हेतल गालांनी सांगितलं की वय वर्ष झाडांची वाढली 50-60. माझं तर पत्र आहे, मी असं सांगितलेलं तेव्हाचं पण पत्र आणि आत्ताचं पण पत्र आहे. मी प्रशासनाला विनंती केली होती की इतका गरमी ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण प्रचंड वाढलंय, किडी मुंग्या मरतात, त्या जमिनीखाली मरतायत. पाणी देणं तर लांबच, पण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या 5 महिन्यात आपला एक प्रोग्राम असला पाहिजे. काय तर झाडांच्या आतली माती काढणं, किंवा हे जे काही प्रकार आहेत सीसी रोड बनल्यानंतर सीसी रोडचं तर सगळंच आहे माझ्याकडे. फेज 1 फेज 2 2022 नंतर रिवाइज केलेले आकडे, लागलेले मटके, फुटलेले मटके. शिंदे साहेब, तुमच्या तालमीत आम्ही तयार झालोय, तुमची भाषणं काढीन मी. हा, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, आपण सभागृह एका मतावर येणार आहोत की नाही. वेगवेगळी जर आपली मतभिन्नता असेल, मी बोलते ना, मी हेवे दावे काढते का? मी हेवे दावे म्हणतच नाहीये. मी तुम्हाला तुमचे कान नाक डोळे हे आम्ही आहोत असं आम्ही तुम्हाला सांगतो, आणि तुम्ही ते करतात. नाही, तुम्ही देणारच आहात ती उत्तर. त्यामुळे आम्ही आमच्या मर्यादा राखून जर सोडून बोलायचं ठरवलं तर याला 4 वाजतील. मला तसं करायचं नाही, मर्यादा सोडायच्याच नाहीत. निसर्गाने मर्यादा सोडल्या आहेत, निसर्गाने मर्यादा सोडतायत, पण आपण व्यक्ती म्हणून अशा तोंडाळ महापौर असेल तर बाबा मी खाली बसते, हे असं नाही चालणार. मी तुम्हाला उत्तर द्यायला, पण तुम्ही असं आत्ताच मला इन्स्टंट उत्तर नकोय ना. द्या तुम्ही उत्तर, आम्हाला नंतर सभागृहाचं पण ऐकायचंय आणि तुमचंही ऐकून जायचंय. पण जेव्हा 13ला येऊ, 13 तारीख 13वा दिवस, हा 13 तारीख रे, आपण 13ला येतोय ना, हा सोमवारी. मला तेच म्हणायचंय महापौर मॅडम, तुम्ही आत्ता जे म्हणताय उनी धुनी, मुळात मध्ये उनी आणि धुनी इथे आलाच कुठे? म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी एवढं पण बोलू नये. मी आज सांगते, आजच्या सगळ्या भाषणांचा परामर्श सांगते, मला प्रगती पुस्तक मला द्यायचंच नाहीये, पण विरोधी पक्ष म्हणून जर महिलांमध्ये खऱ्या अर्थाने अभ्यासपूर्वक भाषण कोणी केलं तर स्वप्ना म्हात्रेंनी केलं. एक अक्षर कोणावर हेवे नाही की दावे नाही, फक्त आणि फक्त प्रशासनावरती असलेला दाब. तो काय असला पाहिजे, तो त्यांच्याकडनं, त्या लहानपण असतील माझ्यापेक्षा, त्यांचा कदाचित टर्म पण ते टर्म काही नसतं बरं ना, तरी पण सुंदर माहिती पूर्वक त्यांनी केलं. इकडे यशोधर फणसे, सचिन पडवळ आणि अंकित प्रभू. थांबा ना. अरे 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 तुम्ही ना, मी असं म्हणतात ना, मी पहिलंच काय झालं, मी प्रगती पुस्तक लिहितो. बरं जाऊ दे, आता अमय घोले बाहेर गेले. अमय इथे ना,
अमय घोलेनी सीसी रोडचा जरा विषय काढला. खरं काढायचाच नव्हताच. कारण त्यांनी सांगितल्याबरोबर पुलाकरणात खूप पाणी गेलं. पण जर सीसी रोड महापौर महोदय ज्या पद्धतीने त्यावेळेला यशवंत जाधवांचे पण मी आभार मानेन. किती मतभेद, ऐका ना मी सांगते ना, किती मतभेद, अरे मी काय बोलते ऐका, किती मतभेद असले तरी काही गोष्टीला चांगलंच म्हटलं पाहिजे. मी ते पण म्हणेन. बरं त्यांनी तुम्हाला सांगितलं की मग यशोधर फणसेंच्या पत्राच्याच वेळेला जर मीटिंग लावली असती तर आज 4 वाजले नसते आपल्याला. म्हणजे असं पण असलं पाहिजे. मी ह्याच्यासाठी आभार मानेन, ज्या वेळेला 2018ला आम्ही शेड्यूल ठरवला, फेज 1 फेज 2, त्यावेळेला आमचा शेड्यूल काय होता, -20 ते -30, म्हणजेच 100 रुपयाचं काम 80 रुपये 75 रुपये याच्यात करायचं विथ GST. हे आपलं म्हणणं होतं, नाही पेपरवर आहे, म्हणून आयुक्त पाहिजे होत्या, कारण AMC म्हणून तेव्हाही होत्या. जर आम्ही फेज 1 फेज 2 याला आम्ही रेट, याला आपण म्हणतो ना -2022 नंतर, 2022 ऑगस्ट नंतर शेड्यूल तोडलं गेलं. सीसी रोड गल्ली बोळात पाहिजे का, तर करा. मास्टिक 60 फुटी 90 फुटी 120 फुटी हे आपण हायवेच्या रोडला म्हणतो, असले पाहिजे असं त्यावेळेचं म्हणणं होतं. पण नंतर तेव्हा जेव्हा फेज 1 6,700 कोटी CR ला फेज 1 ला प्लस करून GST वेगळी करून दिलं गेलंय. फेज 2 ला 2024 ला आपण नव्हतो, म्हणून श्वेतपत्रिका मागतोय. 2024 ला 1,400 आपण कॉन्ट्रॅक्ट केलं. सर 9,860 कोटी आपण ह्या महानगरपालिकेने कंत्राटदारांच्या घशात घातले. हे पेपरवर आहे, मी म्हणते म्हणून नाही, हे पेपरवर आहे. बरं आता हा विषय खरा नव्हताच, पण तुम्ही जर डायरेक्ट या गोष्टीला 18ला केलं, 19 ते 21 ऑक्टोबर पर्यंत आपण कोविड काळाला फेस करत होतो सर्वच. आणि मग तुम्ही जर असं म्हणाल की मला प्रश्न पडतो की GST आम्ही भरायची वगळून का, तुम्ही कुठचे आणले, बरोबर बोलला, ते तेवढ्याला मी समज. समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार आणले गेले, सगळे नामांकित. समृद्धी महामार्ग हे विषयांतर आहे, विषय इथे काढला गेलाय, गट नेत्यांकडनं काढला गेलाय. उत्तर नको द्यायला विरोधी पक्ष म्हणून. थांबा ना, सांगताय ना, यालाच धरू नये, थोडं शांत राहा, सगळं कळेल प्लीज. नाही मी सांगते, मला विषयांतर नाही करायचंय. हा प्रकार जे घडले त्याच्यावर आपलं म्हणणं आहे, सीसी रोड झाल्यामुळे, कंत्राटदारांनी लक्ष न दिल्यामुळे, प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे या मृत्यूला कारणी झालेलं आहे. आपण
महापौरांवर आरोप करू, तुम्ही आमच्यावर करा, हे नाही चालणार. जीव गेलेत. आणि इतक्या पैशांचं महामालिकेमधनं जेव्हा एवढे दिले जातात, 158 रुपये आपण दिले, तिथे आपण 58% म्हणतोय ना, जे टक्के, आपण 100 रुपयाला -20 किंवा -30%. मी उदाहरण काय दिलं, मी 100 रुपयाचं दिलं. मी कोटीत भाषात नाही करत आहे. मी 100 रुपयाचं काम आपण 80 रुपये 75 रुपये इथपर्यंत आणत होतो. त्याच्यामध्ये विथ त्याला जीएसटी लावत होतो, म्हणजे पुन्हा ते 90 वगैरे याच्यावर जात होतं. आता काय झालं, +20% मध्ये जेव्हा आपण काम देतो आणि त्याच्यातून जीएसटी त्याला वगळली, मुंबई महापालिकेने भरली. चौकशी करा. आणि मग एवढं सगळं होऊन पण त्यावेळेला मला आठवतंय, यशवंत जाधवनी क्लिअर सभागृह नेते होते, मी महापौर होती, मी स्टँडिंग मध्ये होती, आधी व्हायच्या आधी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की जीएसटी आपण भरायची नाही, ती कॉन्ट्रॅक्टरनीच भरली पाहिजे. 18% ते आपण भरली आहे. मी रॉंग असेल तर 13ला मला आणा ते स्पष्टीकरण आणि मला करेक्ट करा. मी आरोप करतच नाहीये. मी तुम्हाला जे घडलंय ते तसंच्या तसं मी तुम्हाला सांगते. आणि ह्या सगळ्याचं ज्या वेळेला प्रशासक म्हणून कुठल्या डिपार्टमेंटमधनं काम चालू होतं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचा मुंबई आणि याच्यावरती, कारण अजित पवार फारसे मुंबईत रमत नव्हते, ते बघत पण नव्हते, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता पण सुनेत्राताई फारशा मुंबईत रमत नाही. मुंबई सोडून ज्या काही महानगरपालिका किंवा काय ते असतील. मग जर आम्ही हे जेव्हा आपण म्हणतो की 17,000 करोड या संपूर्ण ह्याच्यामध्ये जर तुम्ही 6,700 आणि 1,400 धरलं, ती उधळण एवढी होऊ नये, चांगलं. पण मग माणसं का मेली? का तर दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला स्कोप ऑफ वर्क मध्ये जी नेमून दिलेली कामं होती त्यातली ही अर्धवट ठेवून निघून गेले. आपण कशासाठी पैसे दिले होते एवढे? मग त्यामुळे मला प्रशासनाला जाब विचारते, आणि म्हणून मला आयुक्त मॅडम पाहिजे होत्या. मला म्हणजे सभागृहाला. मी त्यांच्या कधी घरी जाईन किंवा मी ऑफिसला भेटेन, माझा त्यांच्याशी, पण इथे पाहिजे होत्या. कारण आमचे एएमसी, मी मस्करीत का म्हणा की सिरियसली, प्रत्येक एएमसी आपापल्या परीने काम करतात, जातात. आपण 2012ला एका पाटील नावाच्या जेव्हा गेलो होतो, एक पावसाळी काय म्हणतो त्याला आपण, प्रशिक्षण असं आपण केलं होतं, शिबिर, तेव्हा आपला हेही बोलणं झालं होतं की एएमसी सगळे येतात, आपापल्याप्रमाणे मुंबई महापालिकेला आकार देण्याचा प्रयत्न करतात. आणि माझ्या भाषेत, मुंबई प्रयोगशाळा नाही, कॉन्क्रीट काम. तुम्ही काय आणि आम्ही काय, स्टँडिंग चेअरमन काय किंवा सभागृह नेते काय किंवा विरोधी काय, सगळे आपण मुंबईच्या हितासाठीच बसलोय, तेही हिताचंच काम करतात. असं जर मान्य करायचं असेल तर मग ह्या सगळ्या ज्या उधळणी झाल्या त्याच्यात जे आयुक्त होते ते त्यावेळेला का घाबरले? बाबा एवढं चालणार नाही. आम्ही जेव्हा म्हणतोय की या सगळ्या ठेवी मुंबईच्या, नाही असू दे ना, मुंबईच्या प्रगतशील मुंबई केलीच पाहिजे, नक्की केली पाहिजे.
पण प्रगतशील मुंबईमध्ये आम्ही तेही तक्रार केली आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणालाच जुमानत नाहीत, मग ते सत्ताधारी असू देत. आणि त्याचा अनुभव आम्ही तेव्हापासून घेत आलोय. आणि म्हणून मग माझं म्हणणं आहे की एएमसीनी ह्या गोष्टी सिरियसली आणि एमसीन पर्यंत आणि एमसीनी एएमसीन पर्यंत, हा जो आहे डीएमसी हा पार्टच वेगळा आहे. एकच एएमसी होऊन गेले ते म्हणजे पाटणकर. डीएमसी मधला एएमसी एकच झाले. या महापालिकेत इतिहास आहे, बरोबर ना? मला एमएसनी करेक्ट करावं. आणि मग आपण जेव्हा म्हणतो ना की मी एक स्वर्गाचा दरवाजा पकडलाय, शिडीच काढून टाकली. आणि आताचे एकही डीएमसी एएमसी होऊच शकत नाही. एक्झिक्युटिव्ह पर्यंत जाऊ शकतात पण एएमसी नाही होणार. मग मी जेव्हा विचारते की ह्या आता सगळ्या झालेल्या घटनाला जबाबदार कोण, परत एक उत्तर येतं. मला आठवत आहे, तू कर फेड चालेल, मी ऐकेन. मला आठवत आहे स्ट्रेट फर्निचर याचे आदित्य ठाकरेंनी प्रचंड विरोध केल्यानंतर प्रशासनाने, मी सत्ताधारी वगैरे म्हणणार नाही, ते कॉन्ट्रॅक्ट मागे घेतलं. नाही रोड आहे, तुम्ही असं नाही होणार. मला माहिती होतं अंगाशी आलं काय बदलणार, अंगाशी आलं की बदलणार. मी मृत्यूवर जेव्हा विचारते, ऐका महापौर भाई, इकडे मुंबईचे 12 वाजलेत. येतेच दिल्यानंतर झुरळ झटकतात तसं झटकू नका. येते नाही ना, मी नाहीच करत आहे. रोडवर अमाईने जर विषय केला नसता, सांगितलं का तेव्हा सांगितलं का? असं काय करताय? चिंताजनक पावसाळ्याच्या मी येते ना, मी बोलते ना, एक मिनिट मी येते. काय होतंय मला 12 वाजले, मुंबईचे 12 वाजले, 3-4 इथे मुंबईचे 12 वाजले. बघा असं नाही चालणार. तुम्ही जर विरोधी पक्ष म्हणून असे गळे घोटणार असेल तर बोलतच नाही, कधीच बोलत नाही, त्यांना सांगा तुम्ही कधीच बोलत नाही. असं होत कोण नाही. सांगेल? आम्ही शांतपणे काही बोलत नाही. मी पण काही तुम्हाला ताई, रोखत एक नाही. मिनिट, याचा अर्थ या हा महापौर नाही, ताई, ऐका की या, तुम्ही पॉइंट वरती बोला. या आपण ठिकाणी चेंबूरमध्ये आता बोलते ना, वृक्ष असेल, नाव आता बोलते, आहेत, विद्यार्थी, आता बोलते, मॅनहोल, आता बोलते, घ्या बोलते. पाऊण तास आता तुम्ही जर मला विषयावर आणतात आहे, मी विषयांतर केलं नाही, तेव्हा जर तुम्ही थांबवलं असतं, ह्या रस्त्यावर आता बोलू नको तर मी काढलात तसा. मी तेव्हाच म्हटलं की मी तयारी झाले, मी काढते. मी नाही. आता ऐका, आता ऐका ना. हो लागणार तुमचं त्रागा होणं. मी बोलते ना. ओ मॅडम, आता बोलते महापौर मॅडम, विषयावरच बोलते. नाही ना, बोलते ना. म्हणजे मला पास्ट सांगायचा नाही आणि मी फ्युचर बघायचं नाही आणि वर्तमान काय घडतं तेही बोलायचं नाही. मी बोलते ना. आता मी तुम्हाला सांगते, घोडेस्वार आणि त्याच्यानंतर जी अमाईने लिस्ट वाचलीये, महानगरपालिकेला विचारा प्रश्न, त्यांना निधी डिक्लेअर केलेला दिलाय का? नाही, त्यांना माहिती आहे, त्यांचे मिस्टर होते. अमय गोलेजी, मी तुमचं नाव का घेते, कारण तुम्ही छान विषय मांडला, तो मिळाला. माझं म्हणणं आहे, तुम्ही जी मला दिली आहे यादी, आपण त्यावेळेला कोर्टाने निकाल दिला 6 लाख रुपये द्या. बरं, कोर्टाने स्पेसिफिक निर्णय नाही दिलाय. ऐका महापौर मॅडम, मॅनहोलमध्ये पडला का, झाड पडून मेला का, असं स्पेसिफिक कोर्टाचं नाही आहे. माननीय सन्माननीय कोर्टाला धरून मी बोलते. मग जर 2017 असेल, 2018 असेल, आपण मागण्या केल्या होत्या. तुम्हाला आठवत आहे का बघा, एक बिडी चाळमध्ये, हे आता पावसाचंच बोलते, भर पाऊस चालू होता
आणि सिलेंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटमध्ये राजस्थानचं कुटुंब बेडीचाळमध्ये राहत होतं सर. 6 महिन्याची मुलगी, आई, वडील आणि 3 का 4 वर्षाचा मुलगा. त्यावेळेला ककानी सारखे आयुक्त हे होते, एएमसी होते, सुरेश काकानी हे एएमसी होते, बरोबर ना. आणि ती जेव्हा घटना घडली त्यावेळेला मी ककानींना बोलवून घेतलं. सर, त्यावेळेला मला वाटतं माझ्या अर्धवट ज्ञानामध्ये भर करा. कदाचित कोर्टाचा त्यावेळेला निर्णय आला नसेल. जरा थांबता काय? महापौर मॅडम, कदाचित कोर्टाने तो निर्णय दिलाय किंवा कधी दिलाय मला नाही आठवत, किंवा माझ्या ज्ञानात तुम्ही भर करा, हरकत नाही, तोकडं ज्ञान असू शकतं. त्यावेळेला ते बाळ 6 महिने कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट केलं. त्या बाळावरती 4 ते 5 वेळा प्लास्टिक सर्जरी झाली. आणि कसं महापालिकेनी, अरे त्याच्यावर मृत्यू काय असतो तो सांगते ना रे. अरे काय तुम्ही तर असं बोलूत. बरं बा, आता मला सांगा, एवढ्या वेळेला माणसं मेली आहेत, त्यांचे पैसे अजून का दिले नाहीत महानगरपालिकेने? अजून काय? मग ह्याच पावसाचा विचारते, अजून पैसे त्यांच्या अकाउंटला का गेले नाहीत? दिले नाहीयेत, माझ्या माहितीत भर करा. आणि ज्या पद्धतीने, ज्या सिमेंट कॉन्क्रीटमुळेच हे मृत्यू झालेत, सिमेंट कॉन्क्रीटमुळे झाडं पडतायत, असं तुमच्या पेपरमध्ये डिक्लेअर आहेत. आणि तुमचं माझं असं निवेदन आहेत. आणि त्यामुळे खरंच आहे, 12 मुंबईचे वाजलेत, आपले पण आता इथे येऊन 12 वाजलेत. कितीतरी वेळ चर्चा केली, मी नंतर घेईनच तो विषय. तर मला सांगा, तातडीची मदत त्या लोकांना अजून का दिली गेली नाही? का प्रशासनाकडे? मी महापौर मॅडमनी 10 लाख म्हटले, महापौर मॅडमनी 10 लाख म्हटले. मी ऐकताना फोन केला की मॅडम, माझ्या जरा माहितीसाठी मला सांगा, आपण नेमके कायदेशीर किती देतोय? आणि तुम्ही कायदेशीरच द्या. 6 लाख जर कोर्टाचा निर्णय आहे तर आपण 10 लाख कसे देणार आहोत? कुठला जेल कोड किंवा कुठलं, जे माझं कदाचित ज्ञान कमी असेल, अजूनही त्याच्यावर आम्हाला माहिती मिळाली नाही. मला माहिती द्या ना. मी म्हणते ना, माझी तोकडी माहिती आहे. मी कुठे म्हणते मला सर्व ज्ञान आहे? मला नाही माहिती. महापौर मॅडम, 1,04,000च्या वर मॅन्युअल आहे. झाड आणि मॅन्युअल एक आहे ना, आपण तोच घेतोय ना. दुर्घटना का फक्त झाड? नाही सांगा, म्हणजे मी तेवढंच बोलेन. जर मॅन होल 1,000 आणि समथिंग, 1,00,000 आणि समथिंग आहेत, 4 वर्ष तुम्ही आम्ही नव्हतो, मग प्रशासनाला ते काम करावं का नाही वाटलं? मॅन होलच्या जाळ्या बसवणं त्यावेळेला त्यांना का वाटलं नाही? त्याचाही प्रशासनाने उत्तर द्यावं. ज्या पद्धतीने ते मॅनहोल उघडलं गेलं, आपल्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांनी कसं चालावं, हे आता नागरिक शास्त्र शिकण्याची पुन्हा वेळ आली. तर खाली बघा, वर बघा, डावीकडे बघा, उजवीकडे बघा, आणि मग कसं चालायचं तसं चाला. महापौर मॅडम, एक अजून विषय निघाला
की आपण काही वॉर्ड मर्ज केले पाहिजे. मर्ज, मी आहे ना त्या मताशी मी सहमत आहे. 19 20 नगरसेवक असेल तर मर्ज केले पाहिजे म्हणण्यापेक्षा वेगवेगळे केले. मर्ज नाही, सॉरी, शब्द मागे घेते, वेगवेगळे. मग के नॉर्थ आणि के साऊथ, के नॉर्थ आणि के साऊथ एक प्रभाग समिती बसेल, अध्यक्ष आमचा, म्हणून तुम्ही एक केले. बघा ओ राजश्रीताई, अरे आत्ताच आपण काय म्हणतोय, 19 नगरसेवक ज्या वॉर्डमध्ये आहेत त्यांना जरा वेगवेगळे करा. मान्य आहे? वेगवेगळे करा. मग के नॉर्थ आणि के साऊथ ह्या वेळेला परत एक का केली? परत एक केली का केली? तर प्रभाग समिती अध्यक्ष शिवसेनेचा बसू नये म्हणून. हे किती योग्य आहे? इथे निघालेल्या प्रश्नांची पण उत्तरं द्यायची नाही का प्रशासनाला विचारून? आता वस्तुस्थिती काय आहे शेवट करते. चला, मलाही नाही मला मांडलं. एक हात वर गाडी थांबते तशी नगरसेवक थांबले. येस, तसं एक हातात थांबले पाहिजे. मी आता वस्तुस्थितीवर आहे. वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थिती याच्यामधला फरक सांगायचा. आता निष्ठ काय आणि स्थिती काय सांगा. MS, फार मराठीत तुमचं ज्ञान जास्त आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर ती पाहिली जाते, ती वस्तुस्थिती. आणि कोणतीही घटना घडू नये ही वस्तुनिष्ठ. असं हे माझं नॉलेज आहे. तुम्ही गोंधळ घाला रे, तुम्ही गोंधळ घाला, याच्यावरनं कळतं. त्यामुळे महापौर मॅडम, ज्या मॅनहोल मध्ये पडून एक मृत्यू झाला, त्वरित आपण सांगितलं मी निलंबन केलं. त्याच वेळा आयुक्तांनी सांगितलं मी चौकशी सापेक्ष निर्णय घेतला आहे. आता निलंबन, चौकशी सापेक्ष आणि आमचं म्हणणं आहे बडतर्फ. ह्याच्यातलं सगळं जे काही वस्तुस्थिती नाही, वस्तुनिष्ठ काय आहे त्या शब्दाचा अर्थ आम्हाला कळावी. आमचं मराठी ज्ञान आम्ही म्हणतो तुमच्यापर्यंत पोचवायला काय कमी पडत असेल तर पुढच्या वेळेला आमच्यात भर होईल. त्यामुळे महापौर मॅडम, या संपूर्ण ज्या कारवाई झालेत त्या प्रशासनाच्या अनेक चुकींमुळे झालं, किंवा जो कॉन्ट्रॅक्टर नेमला जातो. बघा आता परत तुम्ही म्हणाल माझं उणं नाही ना. तुमचा आवेश, तुमचा राग खरंच आवडला ना. खूप मनापासून त्याचा करत होत्या, मान्य करते. पण तोच आवेश प्लीज मध्ये ह्यांच्याकडे का बदलला ते मला कळलं नाही. का तोच आवेश तुमच्यावर पण असला पाहिजे होता? काय म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता तर तुमच्या अंडर असलेला कॉन्ट्रॅक्टर स्कोप ऑफ वर्कचं जर पुरं करत नसेल तर नुसतं काळ्या यादीत टाकून नाही चालणार. काळ्या यादीतला अर्थ किशोरी पेडणेकर गेली, शुभांगी कावले आली, मी तीच. त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे शिंदेना काय एवढं हसायला येत आहे मला कळत. अहो इथे मुंबईची झोप उडाली हो. जरा पाऊस चालू झाला ना की आपली उडते,
महापौरांची तर पहिली उडते, कारण मी पण महापौर होऊन गेली आहे. नाही झोप लागत, गॅलरीत फिराय मारत असतो आपण. मान्य आहे मला, हे सगळं आम्ही भोगलंय. पण 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 प्रशासन याबाबत किती जागृत आहे हे आजपर्यंत आपल्याला झालेल्या घटनांमुळे कळतंय. तुम्ही ज्या वेळेला म्हणताय की 4 वर्ष प्रशासक काय, मला असं वाटतं महापौर मॅडम, या याच्यावरती बरं दा ठीक आहे, जबाबदारी, अरे जबाबदारी आपण वॉर्ड ऑफिसर टाकलं. एक मॅनहोल मध्ये पडला म्हणून वॉर्ड ऑफिसर, ज्या वॉर्ड ऑफिसरला रीतसर वॉर्ड ऑफिसर भरले गेले नाहीत आणि त्या वॉर्ड ऑफिसरला तुम्ही दिलेली जबाबदारी काटेकोर पार करत असताना ते वॉर्ड ऑफिसर नाही आहेत, काय त्यांचं नाव सर मला करेक्ट करा, काय नाव, तिथे हिरलेकर, ते हा चांगला माणूस रियाली, ते खरे वॉर्ड ऑफिसर नाहीच आहेत. जे आपण म्हणतो ना त्यांनी हाकणं, त्यांच्या नोकरीला गमवावं. मग आपण ज्या लोकांनी आपण मिळून तुमच्या प्रशासनाने दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरची त्याला काळ्या यादीत, काय तात्काळ काळी यादी तर आम्ही दिल्लीपासून ते काळ्या याद्या करत येतात, ग्रामपंचायती परत जातात, ग्रामपंचायतीपासून परत दिल्लीत जातात. तिथे असलेला लोकप्रतिनिधी, मी दिल्ली म्हणजे लोकप्रतिनिधी, त्या सगळ्यांची कामं उचलतात, पाहिजे तसा गोंधळ घालतात आणि असा हादसा घडला की मुंबईचे 12 आमचे 12 महापौर मॅडम, आपण जोपर्यंत उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितलाय, त्या उपमहापौरांच्या मताशी किती सभागृह सहमत आहे काय मला माहिती नाही, पण आम्ही सहमत आहोत. कारण उपमहापौर आहेत, कसे दबाव टाक, हरकत नाही महापौर मॅडम. याच्यावर पीओ मिळत नाही मला माहिती आहे, कारण ही पण उगाचच कान टोचण्याचे प्रयत्न इथे होतील तर मग पीओ द्यायची जबाबदारी तुम्ही ठेवा, म्हणजे परत उत्तर देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.